भाजीता जेरी या कुठं चालला असतो. नमस्कार मित्र मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली व्लॉग डे 16 आय थिंक 16 मध्ये. सो हा आहे आजचा आपला प्लॅन. पोस्टरवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. आज मी आलोय फवारणी करायला. भाई आमची आहे छोटीशी बाग पुलाच्या पलीकडे. सो आता फवारणी करायला चाललोय. पप्पा गेलेत पुढे ड्रम वगैरे घेऊन. तर आता मी पाठी पाईप वगैरे घेऊन चाललोय. हो इथं नाही पलीकडे. तर मग आता जाऊया पुलावरतून. पप्पा आणि आपला डॉगेश भाई पुढे गेलेत. तर मग आपण हे सगळं घेऊन कल्टी मारूया. हे सगळं धरायला आणि शूटिंग करायला काय आपल्याला जमणार नाही. त्याच्यामुळे मी आता तुम्हाला डायरेक्ट पुलाच्या पलीकडे म्हणजे डायरेक्ट गडग्यात पोहोचल्यावरती गडगा म्हणतात आमच्या इकडे. बाग एवढी मोठी आमची बाग नाही आहे, गडगा आहे छोटासा. त्यात आंब्याची झाड आहे, तर त्यांना फवारणी करायची आहे. सो मित्रांनो आता मी चाललोय फवारणी करायला. पप्पा गेलेत पुढे, डॉगेश भाई गेलाय. डॉगेश भाई इथनं पुलावरून कसा गेला काय माहिती. आज पहिल्यांदाच आलाय तो या पुलावरती आणि पुलाच्या पलीकडे कसा गेला आय डोंट नो. आज जाऊन बघूया त्याची हालत कशी आहे, थरथरतो की कसा आहे. डॉगेश भाईला पण भेटवतो तुम्हाला. खूप दिवस झाले भेटलो नाही. म्हणजे आपण सध्या सकाळी जातो रात्री येतो. डॉगेश भाईला भेटायला टाइमच भेटत नाही. सो आता जाऊया. आणि हे बघा पब्लिक खायला मजा करतायत. तिकडे मुली आहेत, पार्टी करायला आल्यात. पार्टी चालू आहे त्यांची. सो मजा करतात. आता मी दमलो, मला हात माझा दुखायला लागलाय. सो तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटतो. आमचा पूल तर तुम्हाला मी रोज दाखवतो ब्लॉगमध्ये. आज पण बघा, जळवतो तुमची, जळवतो. हा आहे आमचं गाव फणसवळे. सो बघा बघा बघा, तुमच्या गावात आहे का असं. सो तुम्हाला नंतर भेटतो. हा तुम्हाला नंतर भेटतो मित्रांनो. लय दुखायला लागला. बाय. हा बोल बोलतोय जेरी. ए डॉगेश डॉगेश ए काय चाललंय. अरे मजा करतोय. पप्पा इकडं पाणी भरतायत. पण आता भरायला लागतं पाणी. आता कुठे चालला. सो मित्रांनो आता मी आलो इथे. ही वरती आमची इकडे बाग आहे. म्हणजे ही छोटीशी आमची बाग आहे, छोटीशी आहे. सो आता पाणी भरतायत पप्पा. आणि आता वरती विराजचा गडगा आहे. आपला विराज जो होता परवा ब्लॉगमध्ये, त्याचा गडगा म्हणजे त्याची बाग आहे वरती. ए इकडं कुठे गेला. इकडे जय चल या. आता डायरेक्ट वरती जाऊया. पुलावर ना कसा का आला. घाबरला नाही हा काय. होय पण त्या पुलावर घाबरायला पाहिजे, एवढा उंचावर ना. तर येताना गाडीवर ना आणला, बसला शांत. विराजचा गडा चालला. विराजचा गडा, विराजची बाग. माती बघा जेरीची. थांब थांब थांब, अंगावर नको जेरी. माती दाखव तुझी, माती दाखव, माती दाखव. अरे उडी नको मारू. बस बस बस. नुसतं उड्या मारतो अंगावर. त्याच्या आजच पट्टा बांधलेला आहे. चलो आता इथं विराजची मशीन आहे. आमच्याकडे मशीन नाही फवारणीची. तो विराजची मशीन घेतो फवारणीला. आणि विराजचे पाईप आणलेले आहेत, ते पण विराजचेच आहेत. आणि आता इथं मशीन घेऊया, एक ड्रम घेऊया विराजचा, आणि कल्टी मारूया आणि फवारणीला सुरुवात करूया. ही बघा विराजची जागा. इथे विराजचं सगळं चालतं. आता ह्यातला हा ड्रम घेऊया. आणि मशीन आहे इकडे खोपच्यात. सो आता ही मशीन घ्यायची आपल्याला. सो मित्रांनो मशीन वगैरे आणून झालेली आहे. आणि 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 मेन विषय काय झाला, मी डिक्कीमध्ये औषधांच्या बॉटल्स वगैरे ठेवल्यात आणि मी येताना घेऊन यायचं विसरलो. सो पप्पा परत गेलेत. आणि मेन विषय म्हणजे फवारणी करायला आला आणि मशीनमध्ये पेट्रोल आणायचं विसरलो. तर मग आता विराजचं पेट्रोल आहे आतमध्ये. सो विराजचं पेट्रोल वापरूया, नंतर त्याला आणून देऊया. आणि बाकी आता मी पाईप जरा सोडतो पूर्ण आपल्या बागेत. आले की पावडर मिक्स केली की झाला विषय आपला सॉर्ट.
डायरेक्ट मशीन चालू करून काम 25 ना बेबी. सो चला आता वायरचं काम करूया, सोडून ठेवूया वरपर्यंत आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. सो बाय. मित्रांनो सगळा सेटअप झालेला आहे. आता फक्त पप्पा खाली जाऊन पंप चालू करतील आणि आपण फवारणी मारायला सुरुवात करूया. ही आमची इथून इथे छोटीशी बाग आहे, ही छोटीशी, आणि ती तिथे बाजूला एक छोटीशी आहे. सो ही आमची बाग आहे. बघूया आता किती आंबे येतात. गेल्या वर्षी मी ॲक्च्युली केलं होतं, पण यावर्षी मला जरा मूड नव्हता म्हणजे थोडंसं करावं असं वाटत नव्हतं. पण मग पप्पा बोलले की करूया फवारणी. तर मग आता करतोय फवारणी. बाकीच्या लोकांनी डिसेंबरमध्येच मारला नाही, आम्ही ही पहिल्यांदा मारतोय. 17-18 तारीख आहे जानेवारीची. सो बघू आता कसं काय, आता आंबे येतील कितीने, काय आय डोंट नो. सो आता आपण आपलं काम करूया फवारणीचं आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो जरा फवारणी करून झाल्यानंतर. कारण आता इथं आपल्याकडे काही स्टँड नाही की मोबाईल ठेवून तुम्हाला शूट करून दाखवायला. सो भेटू थोड्या वेळात. बाय. नमस्कार मित्रांनो. सो आपलं फवारणीचं काम हे झालेलं आहे. हालत बघा बेकार, खूप हालत झालेली आहे आपली. सो आता वाजलेत किती, 5:30 की काहीतरी वाजलेत आणि जस्ट फ्री झालोय फवारणीच्या कामातून. आणि आता विराजची मशीन होती द्यायची, ती दिलेली. तर मग आता चाललोय घरी मस्तपैकी आंघोळ करतो, फ्रेश होतो आणि सरळ थेट वर्षावकडे जायचं आहे आपल्याला 7:30 वाजेपर्यंत. कारण एक मीटिंग आहे, सो ती अटेंड करायची आहे. आणि त्यानंतर आता मीटिंग आटपल्यानंतर त्यानंतर आपण फ्री आहोत. सो बघूया आजचा शेड्यूल. तर फुल दिवसभर भाई ही आमची रेग्युलर कामं आहेत. असं मी कधीतरी ही कामं करत नाही, रेग्युलर कामं आहेत आपली. गेल्या वर्षी मी केलं होतं तेव्हा मी आणि विराज दोघाच त्याची जेव्हा कलम म्हणजे त्याच्या बागेत हे करायचं, फवारणी करायची असेल तेव्हा मी त्याच्यासोबत असायचो आणि माझ्या बागेत जेव्हा फवारणी करायची असायची तेव्हा तो माझ्यासोबत असायचा. अशी दोघांनी गेल्या वर्षी एकमेकाला मदत केलेली होती. सो यावर्षी मलाच करता नाही आली मदत, थोडासा बिझी शेड्यूल असल्यामुळे. पण काय नाही, आता आंबे काढायची जेव्हा वेळ येईल तेव्हा मी नक्की जाईन. आणि आता मी जरा 5:30 वाजलेत ना, तर मग 6 वाजेपर्यंत 6:30 पावणे 7 वाजेपर्यंत मला इकडून निघायचं आहे घरातून. सो आता जातो, लगेच फ्रेश वगैरे होतो आणि आपला एक ब्लॉग एडिट करायचा आहे कालचा, तो मला आज रात्री टाकायचा आहे. तो एडिटिंग करतो मस्तपैकी 1 तासात आणि मला भेटतो थोड्या वेळाने. तो चला भेटूया थोड्या वेळानंतर. बाय. मित्रांनो, सो तुम्ही म्हणत असाल आता दिवसा हा होता, आता रात्र कशी काय झाली अचानक. सो एक विषय झाला की माझी गडबड झाली, खूप घाई झाली आणि मला वर्षाकडे पण जायचं होतं. सो मी लगेच निघालो, वर्षाकडे गेलो, तिथली आपली मीटिंग आटपलेली आणि त्याच्यानंतर मी आता वाजलेत 10:30 वाजता मी घरी निघालो आहे. आणि आता मी आहे एक्झॅक्ट आपल्या एअरपोर्ट रोडला, जिथे आपण कॉलेज लाईफ सिरीजचं शूट केलेलं तिथे, त्या रोडला आहे मी. सो आता इथून घरी चाललो आहे. आणि विषय काय माहिती आहे का मित्रांनो, हे जे इकडून आहे ना, म्हणजे फवारणीचं आहे ना, इथे पाणी उडाल्यानंतर इकडून पूर्ण जळजळते, म्हणजे पूर्ण आग होते. त्याच्यामुळे बघू आता, हे अंगाशी नाही आलं पाहिजे, फक्त किती दिवस आग होते हे बघू आपण. तो आता जास्त काही बोलत नाही. अरे म्हटलं की मी आता हा एंड रेकॉर्ड का करतोय, कारण म्हटलं ह्याचा उद्या एंड पुन्हा रेकॉर्ड करण्यापेक्षा म्हटलं की आजच एंड रेकॉर्ड करून टाकतो. सो मी आता निघतो. सो मला परवानगी द्या निघायला आणि आपण जाणार नाही आहोत कुठेच. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये, नवीन जोशामध्ये. तर मग डायरेक्ट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय गायज आणि गुड नाईट.